नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नेत्र तपासणी, मोफत नेत्र तपासणी, विशेषतः काचबिंदू जागतिक सप्ताहाच्या निमित्तानं सासवड येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयात आज सकाळपासूनच गर्दी झाली आहे। मोफत तपासणी आणि त्याच्यावर सवलतीचे उपचार अशा प्रकारचे हे शिबिर आज त्यांनी चालू केलेला आहे। नेमकं हे शिबिर सकाळी किती वाजता सुरू झालं, कशा प्रकारे रुग्णांचा प्रतिसाद आहे? आपल्या भाषेत पाणी असतं, जाड पाणी, तर त्याच्यामध्ये त्याची जी लिक्विडिटी आहे किंवा त्याच्यामध्ये एक डेन्सिटी आहे, त्याच्यामध्ये ते छोटे छोटे पार्टिकल तयार होतात पण ते डोळ्यासमोर असे फिरताना दिसतात, मच्छर सारखे जाळी दिसते, काहींना काही असे हे दिसतात। तर ते ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना बीपी आहे, काहींच्या काचबिंदू मध्ये पण अशा प्रकारची लक्षणं दिसतात, असं दिसू शकतं। काहींमध्ये नंबर मोठा असेल तर तरी सुद्धा दिसतं। फक्त ते नॉर्मल आहे का तो आजार आहे हे आपल्याला तपासल्यानंतर कळतं, मग त्याच्यानुसार आपण काय औषध उपचार आहे ते सुरू निघत नाही का ऑपरेशन करून? नाही, शक्यतो त्यासाठी काय फार फार मोठ्या प्रमाणात असेल तरच त्याचं ऑपरेशन करतो आपण। थोडं असेल तर ऑपरेशन करण्याची गरज नसते, त्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं। सारखं दोन चार तुकडे येते सारखं बघू ना आपण तुमचं काय आहे ते तेवढं ते मच्छर सारखं। बरोबर, अगोदर त्याला औषध उपचार करून बघूयात आपण कसं होतं, त्याच्यानुसार ठरवलं। कारण कसं असतं की डोळा हा असा अवयव की त्याला एवढा नाजूक आणि महत्वाचं इंद्रिय आहे की त्याला हात लावताना 4 वेळा आपल्याला विचार करावा लागतो लक्षात। म्हणजे जेवढं ऑपरेशन ही गोष्ट चांगली आहे तेवढी ती त्रासदायक पण होऊ शकते, त्यामुळे पूर्ण विचारपूर्वकच आपण विचार करतो यांचं ऑपरेशन करायचं का नाही, असं व्हायला नको की नाही। काचबिंदू मध्ये प्रत्येक वेळेस असं लक्षण असतं असं नाही, इतर आजाराचं पण असू शकतं, ते आपण आता तपासलं की पाहू आपण। कसं आहे, मोतीबिंदू आणि काचबिंदू हे दोन्ही आजार वेगवेगळे आहेत, परंतु मोतीबिंदूकडे आपण दुर्लक्ष केलं, आपण त्याच्यावर लवकर ऑपरेशन केलं नाही, त्याचा योग्य त्या वेळी उपचार केला नाही, तर त्याच्यामुळं हळूहळू काचबिंदू आपल्याला होतो। म्हणजे अगोदर मोतीबिंदू हा, पण प्रत्येक वेळेस मोतीबिंदू होऊनच काचबिंदू होतो असं नाही। तर काचबिंदू हा सेपरेट आजार पण आहे की तो डोळ्याचं प्रेशर वाढवून किंवा मार लागल्यामुळे किंवा आपल्या परिवारामध्ये पूर्वी कोणाला काचबिंदू झालेला आहे तर अशा लोकांमध्ये पण सेपरेट काचबिंदू होऊ शकतो, म्हणजे त्याला मोतीबिंदू व्हायलाच पाहिजे असं काय नाही। परंतु काही रुग्णाचं आपल्याकडे येतं की का मोतीबिंदूकडे दुर्लक्ष केलंय, करू आज ऑपरेशन, उद्या करू, असं होत गेले आणि तो मोतीबिंदू पिकून पुढे गेलाय आणि नंतर काचबिंदू झालाय आणि नंतर तो काचबिंदू। लक्षण असं डोकं दुखणे, डोळे असं काय? काचबिंदूचं जसं आता आपण प्रेझेंटेशन सांगितलं तसं की काचबिंदू मध्ये सगळ्यात म्हणजे सुरुवातीला काही कळतच नाही की आपली नजर कमी होत चालली म्हणून, त्यात आपल्याला दुसरा डोळा हा साथ देत असतो। समजा उजव्या डोळ्याला काचबिंदू आहे तर डाव्या डोळ्याला नाहीये, पण त्याने दिसतंय छान, त्यामुळे ह्यानी कमी दिसतंय लक्षात येत नाही, आलं लक्षात। त्यामुळे सुरुवातीला काहीच लक्षण नसतं, पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की अरे नजर जरा जास्तच कमी झाली तर मग त्यावेळेस आपल्याला कळतं। मग काही लोकांमध्ये त्यावेळेस डोळा दुखणं, लाल होणं, डोळे जड वाटणं, आपल्या जवळचा नंबर सतत बदलत राहणं, अशा किंवा बाजूची जी नजर आहे ती हळूहळू कमी होणं, फक्त सेंटरचं दिसणं, अशा पद्धतीची लक्षण आपल्याला दिसू शकतात। आयुर्वेदिक औषधाने आपल्याला आयुर्वेदामध्ये आपण संशोधन त्याच्यावरती करत आहोत, तर काही 30 ते 40% लोकांमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतोय काही प्रमाणात। फक्त आता ते कसं आहे की वय किती आहे, तो आजार किती दिवसांपासून आहे, त्याला डायबिटीज बीपी वगैरे आहे का, तर अशांमध्ये सगळं त्याचं काय साईड इफेक्ट? आयुर्वेदाचे साईड इफेक्ट काय नाही, साईड इफेक्ट या ड्रॉपचे फार साईड इफेक्ट असं काही नाहीये। ड्रॉप्स जरी ठेवला आपण म्हणजे मॉडर्नचे असतात आयुर्वेद, तर त्याच्यामुळे थोडासा कोरडेपणा येणं किंवा त्या डोळ्याची कधी कधी काही ॲलर्जी येणं असे साईड इफेक्ट असतात, पण शेवटी नजर वाचवणे हा आपला मेन हेतू असतो, त्यामुळे ते औषध टाकणं गरजेचं असतं। पूर्वी असं लहानपणी लोकांची डोळी डोळ्यातून त्याची पांढरा ते तो प्रकार राहिलेला नाही दिसला। आणि डोळे येण्याचं कसं असतं, अजूनही आहे त्या सीझनला असतात, म्हणजे एकाला आलं की ती साथ येऊन जाते, ते तर वर्षभरात एकदा किंवा दोनदा येऊन जाते ती साथ, पण आता प्रमाण भरपूर कमी, कारण लोक आता काळजी घेतात व्यवस्थित, गॉगल असेल ते वापरणं असेल किंवा लगेच दवाखान्यात येणं असेल, औषध उपचार होतात, त्यामुळे प्रमाण भरपूर पूर्वीपेक्षा भरपूर कमी आहे। अजून कोणाला काय काचबिंदू बाबत किंवा डोळ्याच्या इतर बाबत काही शंका असेल तर लिस्ट टाकलेली तुकडे आतमध्ये बाहेर छोटी चिठ्ठी दिली जातात सर कपाटे छोटी चिठ्ठी दिली जातात तुम्हाला चिठ्ठी दिली आहे का बाहेर?
कपाळ पुढे टेकवा. कपाळ थोडंसं असं ठीक आहे. IPV 21 कर. विजन किती आहे त्यांची? बोट आहे बोट. राईटचं प्रेशर यांचं 21.9 आणि लेफ्टचं 25.8. तेव्हा मलाही वेळ नव्हता आणि त्याची तब्येत ऊपर से पढ़िए. लाईट मध्ये पण फंडस नॉर्मल कर. रिफ्रॅक्शन दिलंय का नाही? पर्सेंट आयटम 1 3 3 ओ फाईल बाबांची मध्ये इथं बघा. खाली बघा सरळ समोर वर बघा. इथं पाला आला इकडे मोठे डोळे करा. दिवस झाले ना आपल्याला. सोमवारी गेले 9 दिवस झाले. थोडस दिसताना असं व्हायचं रेषा 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 मध्ये मध्ये रेषा दिसतात ना. बरोबर. असे यातच जातात तर ते थोडस पाण्याचं जे आतलं आहे ते आपण लास्ट टाइम म्हणलं तसं थोडं गडबडीत आहे. नाही त्यांना आहे ना आता मी 3 दिवस झाले ना एवढं बंद करा उघडा. होईल ते कमी होईल. हो बरं. आता ते आपलं ऑपरेशनलाच वेळ गेला वेळ गेला. एक काम वीके सिरप दे. बाकी सगळं शेड्यूल सुरू ठेव. हे 3 वेळा आता 3 दिवस आणि त्याच्यानंतर मग 2 वेळा 5 दिवस किंवा 8 दिवस सुरू ठेव. डायरेक्ट. आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांना गाईडलाईन दिलेली आहे? सकाळी बरोबर 9:30 वाजता शिबिर सुरू झालं. लोकांची वर्दळ साधारणतः 9 वाजल्यापासूनच सुरू झाली बाहेरगावच्या. आणि ह्या म्हणजे जो काही शिबिर आपण काजबिंदूचं घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी लोकांचा प्रतिसाद फार चांगला आहे. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सर्व लोकांची ज्यांना काजबिंदूची लक्षणं दिसत आहेत किंवा त्या पद्धतीचे काही त्रास होत आहेत लोकांची आपण नाव नोंदणी करून घेतोय. त्यांचा डिटेल त्यांचा जो डाटा आहे आपण तयार करत आहोत.
त्याच्यानंतर त्या लोकांना पूर्णपणे आपण प्राथमिक तपासणी करून त्यांची नजर किती आहे, पूर्वीचे काही त्रास आहेत का, पूर्वीचा काय आजार आहे का, चष्म्याचा नंबर काय आहे, पूर्वीचे ऑपरेशन कोणते झालेले आहे किंवा काचबिंदू असेल तर त्याची काय ट्रीटमेंट झालेली आहे याची पूर्ण माहिती आपण आपल्या रिसेप्शन काउंटरला तिथे घेत आहोत. त्याच्यानंतर पुन्हा मग प्राथमिक तपासणीमध्ये स्लिट लॅम्प एक्झामिनेशन असेल, त्यांचं नंतर प्राथमिक त्यांचं डोळ्याचं प्रेशर आहे त्याची आपण तपासणी करून घेत आहोत. आणि मग नंतर पुन्हा एक फायनल जे एक्झामिनेशन जे आहे त्यांची तपासणी आहे ते आपण करून घेत आहोत. आणि या पद्धतीचं करत असताना सुरुवातीला आपण सर्व रुग्णांना काचबिंदू म्हणजे काय, काचबिंदू मध्ये कोणती लक्षणं दिसतात, काचबिंदू किती गांभीर्याचा आहे, त्याच्या पद्धतीचं त्यासाठी कोणते कोणते उपचार आहेत, त्याच्यावर दुर्लक्ष का केलं नाही गेलं पाहिजे याची पूर्ण कल्पना त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल असं आणि त्यांच्या जे काही नातेवाईक बरोबर आहेत त्यांना समजून आपण दिलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही माहिती दिली की प्रत्यक्ष तुम्ही त्यांना काय सोप्या भाषेत समजेल किंवा दृश्य स्वरूपात काय दाखवलं का? हो, त्यांना दृश्य स्वरूपामध्ये आपण इथं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आपण दिलेलं आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना आपण चित्र दाखवलेली आहेत. कारण की काचबिंदू हा आतामध्ये जगामध्ये जे काही लोक आंधळे होतात त्याच्यामध्ये 2 नंबरचा आजार आहे की सर्वात जास्त आंधळेपणा होण्याचं कारण हे काचबिंदू आहे. त्याच्यामध्ये लोकांना आपण जास्तीत जास्त त्यांना समजेल ह्या भाषेमध्ये त्यांना चित्र दाखवलं की सुरुवातीची आपली सामान्य नजर कशी असते, नॉर्मल नजर कशी असते, ती किती असते आणि त्याच्यानंतर काचबिंदूचा परिणाम सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीचं तुम्हाला ते चित्र दिसतं. हळूहळू बाजूची जी नजर आहे ती कशी कमी होत जाते, नंतर अजून बाजूची कमी होते, आजूबाजूचं दिसणं बंद होतं, फक्त सेंटरचं दिसायला लागतं. ते का तसं कमी होतं तर त्याच्यामध्ये जे आपल्या डोळ्यामध्ये असणारं जे काही फ्लुइड आहे त्याचं जे ड्रेनेज लाईन आहे तर ती कुठे बंद पडते, ती कशामुळे बंद पडते तर ते आणि ती बंद पडल्यामुळे आपल्या डोळ्याचा दाब वाढतो. तो दाब वाढल्यानंतर आपल्याला लक्षणं कोणती दिसतात, जसं डोळा दुखणे असेल, जड वाटणं असेल, डोळ्याला लाली येणं असेल, डोकं दुखणं असेल, सतत चष्मांचा नंबर बदलणं असेल, तर अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला कोणती कोणती दिसतात की जेणेकरून रुग्णांना स्वतःचं परीक्षण करता येईल की बाबा मला काचबिंदूची लक्षणं आहेत का मोतीबिंदूची लक्षणं आहेत का, इतर काही प्रॉब्लेम आहेत. हे लोकांना त्यांना त्यांचं स्वतः परीक्षण कसं करता येईल याच्यासाठीची जी कामे आहे त्याचं पूर्णपणे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचं आपण डेमॉन्स्ट्रेशन त्यांना दिलं. आता सकाळपासून अनेक रुग्ण दवाखान्यात तुम्ही तपासलेले आहेत, अजूनही अनेक रुग्ण बाहेर तुमची वाट पाहत आहेत, तर नेमके कशा प्रकारचे रुग्ण तुम्हाला सकाळपासून आढळून आले, लोकांच्या नेमके काय तक्रारी आहेत? आजच्या शिबिरामध्ये लोकांच्या प्रमुख ज्या अडचणी आहेत किंवा ज्या समस्या आहेत ते नजर कमी आहे अशी आहे. आणि दुसरी गोष्ट डोळ्यामध्ये जळजळ होणं, लाली होणं आणि डोळा दुखणं अशा पद्धतीची प्रमुख लक्षणं आपल्याला दिसून आलेली आहेत. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे तपासणी केली त्याच्यामध्ये काहींना मोतीबिंदू आहे, काहींना काचबिंदूची जी सुरुवात झालेली आहे, काहींना काचबिंदू होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीचे रुग्ण आता आढळलेले आहेत. काही आता एक साधारणतः 5 ते 8 पेशंट असे आपल्याला सापडले की ज्यांच्यामध्ये काचबिंदू होऊन गेले 6 ते 8 महिने झालेला असणार आहे, परंतु त्यांच्या लवकर लक्षात न आलेला, पण ते ह्या शिबिराच्या माध्यमातून किंवा ही सर्व माहिती त्यांना कळाल्यामुळे ते तपासणीला आले आणि आता लक्षात आलं की अरे हा काचबिंदूमुळे आपली जवळपास 40 ते 50% नजर कमी झालेली आहे. आता इथून पुढची नजर आपण टिकवण्यासाठी मग त्यांना पुन्हा आपण मार्गदर्शन केलं आहे. त्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना आपण औषध उपचार केले आहेत, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना आपण लेझर त्यांना ऍडवाइस केलेला आहे. आणि ह्या दोन्हीला समजा नाही प्रतिसाद मिळाला तर मग आपण ऑपरेशन शेवटच्या टप्प्यामध्ये ठेवतो एकदम. कारण की ऑपरेशन ही त्याचं थोडंसं किचकट असतं, प्रत्येक वेळेस 100% त्याला तेवढा रिस्पॉन्स शरीराकडून मिळतोच असं नाही किंवा थोडंसं गुंतागुंतीचंही होऊ शकतं. त्यामुळे ऑपरेशन हा आपण एकदम शेवटचा पर्याय ठेवतो. तसं आपण लोकांना तसं मार्गदर्शन केलं आहे. पण आत्ताच्या या शिबिरातून नक्कीच आपल्याला असं जाणवत आहे की लोकांमध्ये थोडीशी जागरूकता निर्माण होण्या ह्या शिबिराचा नक्कीच फायदा झालेला आहे. आणि ज्या लोकांना आता पण कळलेलं नव्हते की आपल्याला काचबिंदू आहे त्याच्यामुळे आपली नजर कमी होते, तर हे लोकांपर्यंत ते करून त्या शिबिरातून आपल्याला त्यांना निदान झालेलं आहे. त्याच्यानुसार आता उपचार सुरू केले आहे. आता जागतिक काचबिंदू सप्ताह आहे, मग या निमित्तानं कायम स्वरूपात तुम्ही रुग्णांना किंवा नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता की कंटिन्युअस प्रोसेस आपण डोळ्यांची काळजी घेताना काचबिंदू असेल किंवा इतर काही विकार असतील त्यावर कशी काळजी घेतली पाहिजे? ह्याच्यामध्ये काळजी सर्वात महत्वाची जी आहे की ज्या लोकांना रक्तदाब आहे, ज्या लोकांना डायबिटीस आहे, तर त्या लोकांनी ते कंटिन्युअस कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी लागणारी औषधं असेल, त्याच्यासाठी लागणारा आहार असेल, त्याच्यासाठी लागणारी आपली लाईफस्टाईल असेल, खाणं पिणं वागणं किंवा इतर व्यसन असतील तर ते त्यांनी कंट्रोलमध्ये करायला पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग करणारे म्हणजे दारू जे पित आहेत किंवा ज्यांना स्मोकिंग
सिगारेट ओढण्याची ज्यांना सवय आहे तर अशा लोकांमध्ये पण काचबिंदू होण्याचे जास्त किंवा त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मेंदूकडून येणाऱ्या नसवरती होण्याचे परिणाम जास्तीत जास्त आपल्याला दिसून येत आहे. तर लोकांनी ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. किंवा आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये गॉगल वापरणे असेल, आपला चष्म्याचा नंबर आहे तर किमान 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तुम्ही तपासणी करून घ्यायला पाहिजे. म्हणजे डोळे तपासणीसाठी शक्यतो डॉक्टरांकडे गेलं तर सगळीच आपली डोळ्याची तपासणी होती. डोळ्याचा दाब पाहिला जातो, नजर पाहिली जाते, नंबर बदललेला आहे का ते पाहिलं जातं, संपूर्ण अंगाने नेत्राची ती तपासणी केली जाते. तर लोकांनी किमान वर्षातून एकदा, म्हणजे जे 40च्या आतमध्ये आहेत त्यांनी वर्षातून एकदा, किंवा जे 40च्या पुढे आहेत ज्यांना डायबिटीज, रक्तदाब म्हणजे बीपी वगैरे आहेत अशा लोकांनी 6 महिन्यातून एकदा, किंवा ज्यांना इतर आता आपण जी लक्षणं सांगितली त्यातली लक्षणं वारंवार दिसत असतात तर त्यांनी लवकर ते तपासणी करून घेणं फार आवश्यक आहे. आता सकाळपासून साधारण किती रुग्णांची तपासणी केली आणि यामध्ये स्त्री पुरुष आणि वयाचे कोणत्या वयोगटातले आपल्याकडे रुग्ण आलेले आहेत आणि दिवसभरात साधारण किती अपेक्षा तुमची की किती रुग्णांना तुम्ही तपासलं जाईल, काय अंदाज आहे? साधारणतः आतापर्यंत मला वाटतं साधारणतः 32 ते 35 रुग्णांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः रुग्णांचं जे वयोमर्यादा आहे साधारणतः आपल्याला 24 वर्षाचा एक मुलगाही आपल्याला याच्यामध्ये काचबिंदूचा त्याच्यामध्ये निदान झालेला आहे आणि सर्वात जास्त आहे ते 72 वर्षाचे आजोबा सुद्धा त्याच्यामध्ये काचबिंदू निदान झाले. महिलांचं प्रमाण तसं म्हणजे तपासणीला आल्यामुळं असेल शक्यतो की त्यांचं प्रमाण आता आपल्याला कमी दिसत आहे, परंतु पुरुषांचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसत आहे. तर याप्रमाणे थोडंसं ज्यांचं वय जास्त आहे साधारणतः आपण 45 ते 50 पेक्षा जास्त त्या लोकांमध्ये आताही म्हणजे आजच्याही तपासणीमध्ये आपल्याला प्रमाण काचबिंदूचं जास्त दिसून आलेलं आहे. 40 पेक्षा ज्यांचं 45 पेक्षा ज्यांचं कमी आहे त्यांच्यामध्ये अल्प प्रमाण आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला फक्त 40 मधल्या आतला जो एकच मुलगा आहे तरुण, ऍक्च्युली तरुण वयामध्ये फार कमी मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परंतु तो मुलगा आपल्याला पाहायला मिळाला. तर अशा पद्धतीचं प्रमाण आपल्याला आजच्या शिबिरामध्ये दिसून येतं. खऱ्या अर्थानं रुग्णालय चालत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर प्रवीण जगताप सातत्यानं वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात. त्यातच आज त्यांनी जागतिक काचबिंदू सप्ताहाच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आणि त्याच्यावर सवलतीच्या दरात उपचार अशा प्रकारचे शिबिर आयोजित केलेले आहे. खऱ्या अर्थानं अनेक नागरिकांनी याचा फायदा घेतलेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू झालेले आहेत, उपचार करण्यात येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं निदान होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे पुढचे उपचार करणं सोपे होणार आहेत. अशा प्रकारे सामाजिक जाणीव ठेवून डॉक्टर प्रवीण जगताप यांनी अतिशय योग्य प्रकारचा हा उपक्रम घेऊन समाजाचं काय आपण देणं लागतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा निश्चितच आज मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. धन्यवाद.